हाय गाईज, नमस्कार. मी इंदुबाई. माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे बघू शकता मस्त असं आज सकाळ सकाळी उठले. आमची चव पण उठल्या. कसं आज तिचं झेंडावंदनला जायचं होतं म्हणून उठली. ती पण उठली. सगळं ती पण अगोदर उठून सगळं घरातलं तिने पण लवकर साफसफाई केली. लवकर साफसफाई करून तिला कसं रांगोळी काढायचं होतं, झेंडा काढायचा होता दारामध्ये म्हणून मग ती झेंडा काढली. हे बघा बघू शकता मस्त असं कसं झेंडा काढला आहे तिनं. झेंडा काढल्या परत झेंडाचा कट्टा पण काढून घेतली. मग तसंच त्याच्यामध्ये कलरसुद्धा भरती आहे. कलर मस्त भरून घेते तिनं. कसं लहान आहे तिला कसं छोट्या हातानं मस्त तिला काढावं वाटतंय, परंतु कसं तिला वेळ भेटत नाही का. आणि लवकर दररोजचं रांगोळी काढायला तिला जायचं असतंय शाळेमध्ये. मग तिला काय काढणं होत नाही, करणं होत नाही. त्याच्यासाठी आज तिला वेळ भेटल्या. मग आज जायचं. कसं लवकर उठली तिनं. मग लवकर उठली ती जायचं म्हणून मग लवकर उठून तिचे काम उरकून घेऊन हे आता रांगोळी काढावं तर म्हणून चला तर म्हणली मम्मी तिची रांगोळी काढली. मग ती मध्ये काय करायचं तिला येत नव्हतं वाटतंय. मग तिच्या मम्मीनं काढली. ते बघा ती तसलं अशोक चक्र काढायचं ते मम्मीनं काढली आहे. मग परत असं दारातमध्ये रांगोळी पण मम्मीनं घालून घेतल्या. मग तिला म्हणली जा गं तू आवरून घे. मग मी आवरून घेते. मग पटकन जाता येते. कसं म्हणून तिला शाळेत सोडून परत तिच्या मम्मीला पण तिकडे ऑफिसला जायचं होतं. ऑफिसमध्ये पण त्यांच्या झेंडा फडकावते ती. मग त्याच्यामुळं तिला पण सोडून तिकडं जायचं होतं. त्या कारणामुळं मग दोघी पण पटपट आवरून घेतले. मग मी तनिष्का काय उठलो नव्हतो. मग आम्हालाचं काय उठायला आम्हाला घाईच नव्हती. आम्हाला रोजच्यासारखंच आम्ही उठणार रोजच्यासारखंच. चला तर म्हणलं तुम्ही जाणार जावा, करणार करा, उठा लवकर उठून जावा. मग काय आवाज करू नका का. आणि चुपचाप बिना आवाज करता तुमचे कामं करून घ्या आणि तुम्ही या जाऊन. तोपर्यंत आम्ही आराम करता म्हणलं. मग आराम करता म्हणून कसं केलं त्यांचं सगळं उरकून घेतले त्यांनी. त्यांचं उरकून पण बघू शकताय मस्त असं रांगोळी काढले. फूल बिल दिवा फिवा लावले त्यांनी त्यांच्या हातानं करून घेऊन. मग सगळं हे असे व्यवस्थित केले. करून मग त्यांनी निघून गेले. बघू शकता असं देवपूजा मस्त अशी देवपूजा पण सकाळ सकाळी फ्रेशची देवपूजा छान वाटते. आणि कसं हे बघा गोपद्म ही सगळं छान रांगोळी काढली आहे. मग रांगोळी आज गुरुवार पण होता ना. मग गुरुवार असल्यामुळं मग रांगोळी काढले. रांगोळीच्या नंतर लगेच देवपूजा पण केले. देवपूजा करून दिवा लावून धूप दीप हे अगरबत्ती वाहून देवाला मस्त असं तुळशीला पाणी घालून करून गेले. मग जाऊन आले. परत जाऊन येऊन मग बहिणी तिरंगाचे कपडे पांढरे मस्त असे कपडे घातले. ते कपडे घालून आल्यावर मस्त मजाक मस्ती चालली त्यांची. बहिणीची तू करते मी करते. मग मस्ती करते, मजाक करते ती. मस्ती मजाक करून ते खेळाखेळी करते ती. मग खेळण्यात ती तनिष्काला काय चिरकती दिदी अशी झाली तशी झाली दिदीला म्हणती. मग दिदी ती काय ऐकत नाही काही नाही. दिदीला ऐका ना पण ती दिदी हे बघा अशी पळापळ करते. दिदी इकडं काय तिकडं काय. मग दिदीला खाली जायचं खेळायला. दिदीला खाली जाऊ नको खेळायला म्हणल्यावर मस्त अशी पूजा मांडली आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा छान अशी सुंदरशी पूजा मांडली आहे. पाहू शकता तुम्ही. हॅलो गाईज, नमस्कार. हे बघा मी इंदुबाई. माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे 15 ऑगस्ट गुरुवार. 15 ऑगस्ट निमित्ताने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आज सत्यनारायणाची पूजा केली आमच्या सोसायटीमध्ये. तुम्ही बघू शकता मस्त अशी पूजा केली आहे. हे बघा छानशी अशी पूजा मांडली आहे. आज कसं गुरुवार पण आहे, 15 ऑगस्ट पण आहे, स्वातंत्र्य दिनानिमित्ताने छानशी आज सत्यनारायणाची पूजा मांडली आमच्या सोसायटीमध्ये. मस्त असं बघू शकता. मग दर्शन घेऊन आले मी. कसं आमची चाऊची मम्मीची आऊ कसं त्यांनी नव्हते सकाळी त्यांच्या इथं कसं हे असते ना. मग तिला पण ऑफिसला जावं लागते, तिला पण शाळेत जावं लागते. ते जाऊन त्यांनी झेंडा फडकावून आले. मग मी काय गेलेलं नाही का नाही म्हणून आता आले मी दर्शनाला.
एका पाया पडून प्रसाद घेऊन मी जाते. या प्रसाद घेऊ मस्त असा सत्यनारायणाचा प्रसाद. चेंज करते. मला नाही खेळताना जरा घाण झालं तर. आता घाण केलेच, अजून का घाण व्हायचं राहिलं बाळा. हां छान मस्त पांढरे फुलं पण आणले. उद्या गुरुवार आहे पूजाला. आणि हे बघा स्वामी महाराजांच्या पूजासाठी आपलं हे चाफ्याचे फुलं पण आणले. सोन चाफ्याचे कळ्या पण आणले, घेऊन आले. हे बघू शकता तुम्ही मस्तसं. हे आता उद्या सकाळपर्यंत सगळं मस्तसं फुलते. उद्या गुरुवार आहे, गुरुवारसाठी आपल्याला पूजाला फुलं लागणार आहेत म्हणून फुलं घेऊन आले. सोनचाफ्याचे पांढरे फुलं म्हणा, आगर हो का, हे चांगलं मस्त असं खळी कशी आहे सोनचाफ्याची मस्ती एकच नंबर आहेत फुलं. आणि तुळशी पण आणले पानं. हे बघा बघू शकता मस्त असं तुळशीचे पण आणले. आणि हे बघा बेल, इतकी मोठी बेल. कसं आता फील्डवर गेलती ना माझी मुलगी, फील्डवर गेल्यावर मग फील्डवरती झाडं होते बेलाचे झाडं. मग आता इथं तर असं बेल भेटणार काय नाही म्हणून हे बघा फ्रेश मस्त असं मोठ्या मोठ्या पानाचं ताजं बेल, तीन तीन पानाचं बेल. हे बघा बघू शकतात पाने कसे येते रप्याट्याच्या रपाट्या. हे बघू शकता दांडी मोठे झपक्या पानं इथं. हे असं हे बघा काय भारी आहे, जबरदस्त आहे बेलाचं पान, मोठा. आणि कसं आता पाणी पण जास्त असण्यानं, हे पावसाळा असण्यानं चांगलं वाढले ते, मस्त असं छान वाढले ती. छान बेलाचं पण झाड आले ते. आणि तुळशीचे पण पानं, हे फुलं काही हे नाही. हे बघा तुम्ही नादच करायचं नाही असा एवढा आहे. मला वाटतं फुलाचं लई येड आहे म्हणा. समजा फुलं जास्तीत जास्त जेवढे फुलं असतील तेवढं ना आपल्या देवाला भरून दिसते, चांगलं दिसतं, मस्त असं छान दिसतंय. त्याच्यामुळं ना मग बेल पण पाहिजे तसं बेल पण आहे. आणि हे आपलं हे पण आहे ते फुलं, तुळस. आणि मेन म्हणजे आपल्याला सोनचाफ्याचे फुलं भेटले आपल्या महाराजांसाठी, स्वामी महाराजांसाठी. स्वामी महाराजाला कसं अत्यंत प्रिय आहे सोनचाफ्याचं फूल म्हणा किंवा चाफ्याचं म्हणा. का जास्तीत जास्त सोनचाफा तर त्यांचं अत्यंत प्रियचं आहे, आवडीचं हे फेवरेट फूल आहे त्यांचा. मग बघू शकता तुम्ही मस्त असं सगळंच आपल्या आता आज जसं पाहिजे तसं. हे बघा बघू शकता छान सगळं मस्त असं आणलंय आज. लय भारी तर हे तर. हे आमच्या दीदीनं पार्सल मागवलंय. का मागवलं बघूया, काय आणलंय ह्याच्यात बघू तरी, बघून घेऊया आपण, ओपन करू. हे बघा किती पॅक तरी केलं ह्याला. कुठून येतावं लागतं ना म्हणून ह्याला असं पॅक करून पाठवते. ते लांब येतं ही, त्याच्यासाठी असं पॅक करून पाठवतात ह्याला, लांब नाही यायचे वस्तू. बघू काय आहे तर ह्याच्यामध्ये, खोक्यामध्ये ह्या बघू पण. आता कागद भरपूर कागदच गाठले मस्तच. अरे वा. हां हे आपल्या वाती मागवले, दिव्यासाठी वाती. हां छान. अरे वा. हे बघा वाती बघू शकता तुम्ही, मस्त असं वाती.
आणि कसं हे वात ना एकदा लावली की जवळजवळ 1.5 तासपर्यंत हे वात जळते. हे बघितलं होते वाटतंय आमच्या दीदीनं ऑनलाईन मागवले. मस्त असे आहेत हे बघा वाती. ह्याचं काय झट नाही झोम नाही काय नाही, फक्त ठेवायचं एका आपल्या आरतीमध्ये म्हणा किंवा पणतीमध्ये म्हणा, त्याच्यात ठेवून द्यायचं आणि दिवा लावायचं. मस्त असं 1.5 तास चालतंय. म्हणजे हे बघा असं पार्सल आलंय छान. मला वाटलं का हाय बघावं म्हणून मी बघावं तर म्हणून बघायला गेले. तर हे बघा असं मस्त असं हे पार्सल आलंय, बघू शकता तुम्ही. छान आहे पार्सल आपल्या देवासाठी. आता उद्या गुरुवार पण आहे. उद्या गुरुवारच्या पूजेला मस्त असं गुरुवारच्या पूजेला आपल्याला दिवा लावायला पण चांगलं झालं, छान झालं ना. बघू शकता तुम्ही मस्त. हे बघा बघू शकता मस्त असं पण पनीरची भाजी पण केलंय छान. जेवणासाठी कसं जेवायला पनीरची भाजी केलंय, चपात्या केले, वरण केलंय, भात केलंय. आणि हे कसं आपलं हे कॉम्प्युटरचं हे खराब झालं होतं ना, मग ते शाईचं नीट बरोबर हे होत नव्हती. शाईच उमटत नव्हती. झेरॉक्सची मशीन जरा खराब झाली होती. मग ते झेरॉक्सचं रिपेअरवाला ऑफिसमध्ये आले होते वाटते. मग तिथूनच ते ऑफिसमधून झेरॉक्सच्या मशीनवाल्याला बोलून घेऊन आले. मग त्याला आता रिपेअरिंगला लावले. बघू तर आता या काय म्हणते काय नाही, कसं होतंय ते बघूया. असं मस्त असं रिपेअर करणार आहे म्हणते ना, कधी बी येतं पण ऑफिसचा रिपेअरला. त्याच्यासाठी दीदीनं पण आमच्या बोलवल्या. मग रिपेअर करून मग त्याला पाठवून द्यायचं आहे. कसं चांगलं शाई उमटण झाले, झेरॉक्सचे भरपूर राहते तिचे आणि बाहेर लई पैसे राहते ती. चला असो आता इथंच व्हिडिओ संपते, तोपर्यंत धन्यवाद. हे बघा बघू शकता मस्त असं रिपेअरिंग केलं. रिपेअरिंग करून त्यानं चांगला आहे रिपेअर करणारा माणूस पण. कसं ओळखीचा ऑफिसमध्ये सारखं येतो ना, त्याच्यामुळं मग आता ते आमच्या दीदीनं पण बोलून घेऊन आल्या. घरामध्ये तिच्या होते रिपेअर केलेलं हे करून शाई उमटणं झालती. हे बघा बघू शकता. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे असं हे माणूस आहे आणि कसं आहे हे चांगलं रिपेअर करते म्हणून रिपेअर केल्यामुळं मग असं आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. शाईच मुळात मेन म्हणजे ते झेरॉक्सची मशीनचे शाईच उमटत नव्हती, त्याच्यासाठी मी ते बोलून घेऊन आले. आता जे बी काय घेईल ते घेईल, चला म्हणलं. मग आता तिकडे करा घरात पाहिजे गडी बाई मनुष्य एकटी कुठं पळापळी करते काही नाही. मग ते घेऊन आल्या तर त्यानं रिपेअर करलेलं आहे. चला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आता इथंच व्हिडिओ